काल जसा पाऊस होता ना तसा आज पाऊस नाही. वाटलं पाऊस येईल आज, त्याच्यामुळे सगळ्यांनी ना दाढ काढू सुरुवात केली नाही. इकडं माणसं आहेत, इकडे आहेत. मार उडी आता. हे बघा, ह्यांची पण शाळा सुटली, चालले जातं ते पण गोट्यात. गोरवा नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल एके ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलोय काट्यात. इकडं खोबी बघा बांधूची अजून, ते कधी आता बांधते काय माहिती. म्हणजे कसं थंय ती आता लावण्यास सुरुवात करते, त्याच्यामुळे जरा बघून येऊया कोणाकोणाची दाढ किती काढूक झाली होती. तर लुक ॲट दिस, बघू शकता इकडे काटा आमचा पूर्ण हिरवा हिरवाच झाला, हिरवा हिरवा. ही खाल्लान कुणी? सश्यान. एवढं कोपरो दिसता खाल्लेलो. बघा इकडे कोणाकोणाची दाढ काढूक झाली ते बघू गेले. तर इकडे बघा पूर्ण हा एक वांगा, हा छोटासा वांगा, हा वांगा, म्हणजे ज्याची त्याची इकडे दाढच पेरलेली आहे. आणि ही हय काहीतरी आयन पेरलं ना आमची, हीच वाटतं नाही त्या पट्टीतली आय थिंक. हे असे बघा आता उकळी काढलेली आहेत. ही एक पट्टी लांबचीला, हां ती छोटीशी दिसते त्या बाजूला, दाखवतो तिथं जा. ते बहुतेक आमच्या आयन पेरला ना. ही बघा यंदा आपल्या लावणीत ही एक पट्टी ॲड झाली. यंदा फेस येणारा खणून लावूचे म्हणजे लय जीव येता, लय म्हणजे लयच जीव येतात. तर अशा प्रकारे आमचा काट्याचा व्ह्यू दिसतो पावसातून. बघू शकता इकडे मस्त मस्त हिरवं हिरवं झालंय. ही हा एक भांग आहे. हा म्हणजे हा पूर्ण नाही, माहीतच असेल. जर गेल्या वर्षीचे ब्लॉग बघितला असेल तर बघू, ते जर ज्यांनी बघितलं असेल ना त्यांना ते माहीतच असेल. हा एक भांगा, हा दाढीचा भांगा, दाडसो. त्याच्यात आतमध्ये काय ना काय लावलं ना. आहे मच्छर चावता. ही पिशवी लावले दिसतात ते कशासाठी माहीत आहे? सशासाठी. म्हणजे ससा येऊन खातो ना त्याच्यासाठी ते लावलेले. हे बघा तर आतमध्ये दिसतात ते. तो उशीने आहेत की चिबडीने आहेत ते आपल्या काय आयडिया नाही, ते आहे इल्याला समजत. तर आज बोलो घरी आहे तर जाऊया काट्यात आणि बघूया कोणाकोणाची दाढ काढूक झाली होती. तिकडे एक भांगो खणवतो. जर पाऊस गेलो तर खणूक येऊ, नाही गेलो मग तो का डायरेक्ट राहणार तसंच. असा आहे का हा का दाडसो. मध्ये दाढ आहे नोट पातळच पेरलेली आहे, मध्ये दाढच नाही. ही कशी बघा कशी घन दिसते, अशी नाही घन. हे बघा इकडे कमी आहे, मध्ये आहे जास्त. आणि तो एक जरासा कोपरा पेरला नाही. बघू किती दिवस लागतात ते बघू. 2 दिवसाची नाही लावणी आणि 8 दिवस जाणारच. जर लावण्याक सुरुवात केल्यानंतर पाऊस पण साथ देऊ हो. पाऊस गेलो ना मग 4-8 दिवस पण लागतात. तर 4 दिवस होची ना ते 8 दिवस होता. मग
असं असतं. आता पाऊस लागता हवं तसं, नंतर मग तोंड घेऊन जातं जेव्हा लावण्यास सुरुवात करतो तेव्हा. देवा काळजी, कमाल बुवा पावसाची. आता येते असंच इकडनं फिरून बघते, कलबात जातो. आता पावसा सगळं तुझ्या हातात. सुरुवात केल्यावर Approximately 10 hours later. सुप्रभात मित्र. तर आपण आता कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय. काल तर संध्याकाळनंतर कुठे गेलोच नाही, घरीच होतो. त्याच्यामुळे काल केवढं शूट नाही केलं. तर आज चालू खणायला. तर कालचा ब्लॉग आपण आज कंटिन्यू करू. डेली ब्लॉग बनवायला काय हरकत आहे, पण रोज काय वेगवेगळा कंटेंट पण भेटला पाहिजे ना. कारण तेच बघून कसं मग आपले पब्लिक कशी कंटाळते ना, वेगवेगळा कंटेंट पाहिजे. तर आज जातो खणायला. आपल्या इकडे बघा दाढ वगैरे काढतायत. दाढ वगैरे काढूक सुरुवात केला नाही. आलो काट्यात, दाखवतो. आज पावसच नाही हा. ते बघा काट्यात आहेत माणसं, दाढ काढतायत जिकडे तिकडे. काल जसा पाऊस होता ना तसा आज पाऊस नाही. वाटलं पाऊस येईल आज, त्याच्यामुळे सगळ्यांनी ना दाढ काढूक सुरुवात केली नाही. इकडं माणसं आहेत, इकडे आहेत. हे बघा इकडे इकडे आपलं बाळादाने दाढ काढतं. तर इकडे आपण आलोय तोशिनी आणि चिबडीनी लावायला. तर थोडासा झालाय प्लॅनमध्ये चेंज. गेलो होतो खणायला, तर मग आई बोलली, आईनं कॉल केला, तर दाढ उरली तर मग बघू खणून लावू. तोपर्यंत ते तोशिनी आणि चिबडीने लावून ये. तर त्या साईडला आपण कालच्या भागाला ना, इकडे या भागाला आपण चिबडीने लावल्यात. आईने तर गाया बनवून ठेवलं तर मस्त जाळून बघून बघू शकता. इकडे जाळलं नाही, तर इथे आपण चिबडीने लावल्यात. जांभीच्या मुळामध्ये लावले दोन जांभीच्या इथे. तर आता तोशिनी ह्या साईडला ह्या भागाला लावायचे यांच्या मुळामध्ये. तर इकडे आईने लावले आहेत हे, ते मिळतं ना हळद लावले होते आईने, बघू शकतो या साईडला. तर इथं आपण आता इथं दोन लावायचे. इथं 2 लावू, या जांभीच्या इथं 2 लावू. आणि हे बघा हे इथं आहेत ते काटे कणका लावले. तर ह्या कलंबाच्या इथं 2 लावू, त्या कलंबाच्या इथं 2. आईने बघा असं पातेर वितर टाकलं नाही, म्हणजे जेणेकरून रान येऊ नये म्हणून पातेर वितर टाकलं नाही मुळात ना. तर सर्व आजपासून ना दाढ काढायला लागलेत. दाढ काढायला याच्यासाठी लागले, कालपासून ना काल दिवसभर पाऊस होता. दिवसभर म्हणजे पावसाने ना अजिबात शेतडी खळवली नव्हती, एवढा पाऊस होता. आणि आम्ही पण घेणार होतो आजपासून दाढ काढायला. तर बघितलं पावसाचा ताळमेळ आणि पाऊसच गेला तोंड घेऊन. त्याच्यामुळे आई जाते डॉक्टराकडे, राजापूरला जाते. बघू उद्यापासून मग दाढ काढायला घेऊ आम्ही पण. तर आजचे बोलो आहे ते मग तोशिनी वगैरे लावून घेतो. उद्यापासून मग लावण्यास सुरुवात, दाढ वगैरे काढून घेणार. ते बघा इथं खुंटी कलम, हा बाटा होता, याला खुंटी मारलेली आहे.
वरून ते खरवतीनं मी कापून टाकलं. त्याला जोडायचा होता पण त्याला जोडायला तो जरा झाला मोठा ना, तर इथे जोडलेला आहे बघा. बाटा हा लावायचा कलबाच्या मुळात ना. बघा नंतरला बघू शकता हे बघा, इथे असा जोडून द्यायचा मग चावला की. म्हणून कलबाच्या मुळातनं बाटा लावायचा. तेवढीच त्या कलबाला पण ताकद भेटते जोडल्यावरती. तर जास्त वेळ न घेता आपल्याला कामं बरीच आहेत. आईनं आजचा शेड्यूल काढून ठेवला आहे बाजूलाच. ही कामं कर, तोपर्यंत मी जाऊन येतो. तर पटापट तोशी लावून घेतो आणि घरची वाट धरतो. बघू केस पण कापायला जायचे आहेत. बघू टाईम भेटेल तसा जाऊ. बघता बघता अशा प्रकारे आपण तोषणी तर आपले लावून झालेत. इकडे 2 लावले, ह्या मुळात 1 लावले, ह्या कलबाच्या मुळात 1 लावले आणि इथं ना इथं आहे पिळ घातलं नव्हते. इथं 2 लावले, इथं 2 लावले. तर अशा प्रकारे आपल्या आता झाले लावून तोषीने आणि चेवडीने. तर आपण चाललोय आत्ता आपण घरी. हे बघा जांभी आणि रुजासाठी ठेवलं नाहीत कारण ती मोठी जांब आहे ना. जांभीची साईज बघू शकता केवढी मोठी आहे ती. लावायला रुजासाठी ठेवलं. ते आता रुजून कधी येतील त्याच्यानंतर मग बघू कसं काय ते. इकडे चाललाय आमचा टाइमपास. म्हणू इकडे इकडे या, इकडे या, इकडे या. त्याची झोप मोड केलंय. आत्ता चालू केस कापून. आईला पण सोडलं डोंगरात. आईला पण जायचं होतं डॉक्टरकडे. इकडे काय 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 म्हणू. त्याची झोपमोड केलं. हिला होतं मस्तपैकी झोपला होता खाटीवर. त्याची जागाच आहे खाटीवर झोपूची. झोप मोड केलं. झोप मोड. म्हणू 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 म्हणू. मार उडी आता. अरे अशी ना उलटी उडी मार, उलटी उडी. इकडे आलो आता व्हाळात. झोपलो होते मस्त वेगळे. आवाज इलो मतलब बघून येऊया. इकडे 2च जण, बाकीचे हो बघा कसं बघता. हे जा तू पण. पाणी सगळं बाहेर उडव कवा. अशी उडी मार वरना. हे वरना उडी मार, उलटी उडी. मयो पण त्यांच्यात ना खुळावलो. बघा आपलं जरा चेहरा जरा दाबड दाबड दिसत. झोपेत ना उठून इलाय. हे तव नाना पण तिकडं. हो येवा टाइम अजून. येवा आंघोळ करून जावा. येवा तिकडे बघा नाना बसलं. बरं त्यांची मजा बघा काय चालू होती. लय मजा करत. आज शनिवारा हिरडी निले पोरा आहेत आणि आंघोळे केले आहेत. आता तो पण चालू उडी मारू त्याचा बघून, त्या महाद्याचा बघून आता तो पण चाललो. हे उलटी उडी मार, उलटी उडी मार लवकर. याची आता मजा मस्ती अशीच राहत. आपण आता जाऊया घरी. तर आपल्याला आता घरी बरीच कामं आहेत. चला रे बाय बाय. हो बा हा.
अरे जरा पुढे तरी मार, थैच्या थयाच मारता उडी. असं चालू फिरायला बघायला काट्यात बघूया कोण कोण लावणी लावते ते. तर तिकडे कोण आहे, फक्त एक जण ते उपसून लावतात. आज दिवसभर पाऊस तोंड घेऊन गेलाय. आज पावसाची शितळी नाही अजिबात. तर असंच बघायला आलो होतो. तर दाढी काढतायत तिकडे, त्याच्यामुळे बोललो असंच राऊंड मारून येऊ आणि जाऊया घरी. घरी जायचं, थोडाफार वर्कआउट करायचं आहे. तर असा होता आजचा आपला दिवसभराचा. दिवसभर बघितलं आपलं. सकाळी आलो होतो खणायला, त्याच्यानंतर चेंज झाला, तुळशी लावल्या. त्याच्यानंतर दुपारनंतरला ना आपले पोरं अंघोळीला गेले होते वाळ्यात. तर असंच गेलो होतो उठून झोपेतून. त्याच्यानंतर आलो, तर जायचं होतं डॉक्टरकडं. तर डॉक्टर काय येणार नाही, त्याच्यामुळे तो पण कॅन्सल, उद्याला घेऊन जायचं आईला. तर असा होता ब्लॉग आजचा दिवसभराचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटून नोडसोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. हे बघा, ह्यांची पण शाळा सुटली, चालले जातं ते पण गोट्यात. गोरवा खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.